हॅलो फ्युचर नर्सेस. तर मी सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. मी दीक्षा कतलार तुम्हाला थर्ड कॅप राऊंड आणि फोर्थ कॅप राऊंड बद्दल सांगणार आहे. तर तुमच्या थर्ड कॅप राऊंड आणि फोर्थ कॅप राऊंडचे शेड्यूल आलेले आहे. जे ऑलरेडी ऍडमिशन घेतलेले आहे फर्स्ट कॅप राऊंड वाले स्टुडंट किंवा सेकंड कॅप राऊंड वाले ज्यांचे ऍडमिशन झाले ते कॉलेजला जाऊ शकता. ऑलमोस्ट कॉलेज सुरू झालेत. तुमचं कॉलेज बघून घ्या कोणतं कॉलेज सुरू झालं की नाही. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही जा. आणि जे बाकी उरलेले कॉलेजेस म्हणजे आहेत ते बघा आता तुमचं कधी होते काय होते. आणि उरलेले आता स्टुडंट बघा काय आहे थर्ड कॅप राऊंडचे शेड्यूल आणि फोर्थ कॅप राऊंडचे शेड्यूल. आपण ते बेटरमेंट किंवा नॉट चॉईस लेवल आहेत जे स्टुडंट त्यांच्याबद्दल बोलणार आहोत आज. तर ते स्टुडंट काय करणार आहेत आणि कसं टाकणार आहेत चॉईस फिलिंग काय करणार आहेत ते बद्दल बोलूया. तर आधी मी सांगते, ऑलरेडी काही व्हिडिओमध्ये अजून तरी सुद्धा सांगितलेले आहे मी की कशी चॉईस फिलिंग करायची. तरी एकदा परत सांगत आहे की चॉईस फिलिंगचं काय. आता शेड्यूल सांगायच्या आधी मी चॉईस फिलिंग बद्दल सांगत आहे, तरी सुद्धा लक्ष देऊन ऐकून घ्या कसं चॉईस फिलिंग करणार आहात तुम्ही. तर बघा, जे तुम्ही चॉईस फिलिंग करतात तुमच्या मार्क्सच्या अकॉर्डिंग, तर तुमच्या मार्क्सच्या अकॉर्डिंग तुम्ही जास्त हायर कॉलेजेस टाकले तर तुम्हाला कॉलेज लागणार नाही. ज्यांना चॉईस नॉट अवेलेबल आले ते स्टुडंट त्यांनी पर्टिक्युलर कॉलेज टाका तुमच्या त्या मार्क्सच्या अकॉर्डिंग किंवा तुमच्या कट ऑफच्या अकॉर्डिंग. तुम्ही नाही बघितलं त्याचं असला तर ते मागची आपली जी सिलेक्शन लिस्ट आहे मागल्या इयरची, किंवा आता तुम्ही ऑलरेडी बघू शकता फर्स्ट कॅप राऊंड आणि सेकंड कॅप राऊंडचे कट ऑफ काय गेलेत काय नाही ते सगळं चेक करून तुम्ही चॉईस फिलिंग आपल्या अकॉर्डिंग मार्क्सच्या कॉलेज सिलेक्ट करा आणि जवळ असलेलीच कॉलेज टाका जेणेकरून तुम्हाला जाणे शक्य होऊ शकते. आणि बेटरमेंट वाले स्टुडंट त्यांनी काय करावं, त्यांनी असं जास्त खूप सारे कॉलेज टाकू नका. त्यांना जे पर्टिक्युलर जे कॉलेज पाहिजे तेच कॉलेज टाका आणि त्या कॉलेजला जा तुम्ही. तर बघा आता शेड्यूल बघूया आपण. तुम्हाला शेड्यूल बद्दल सांगते मी. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल शेड्यूल. तर शेड्यूल थर्ड राऊंडचं बघा. थर्ड राऊंडचे शेड्यूल काय आहे. आता तुमचे 6 तारखेपासून सगळं म्हणजे सुरू होणार आहे. 6 तारखे तर 15 तारखेपर्यंत थर्ड कॅप राऊंड राहणार आहे. तर त्याच्यात कोणते कोणते डेट्स आहेत आणि काय करणार आहात तुम्ही बघा. 6 तारखेला तुमची सीट मॅट्रिक्स येणार आहे. 6 तारखेला सीट मॅट्रिक्स आल्यावर तुम्हाला बघावं लागेल कोणत्या कॉलेजला किती सीट उरलेत, किती रिमेनिंग झाले किंवा किती फील झाले ते सगळं चेक करा. तुमच्या कॅटेगरी वाईज तुमची कोणती कॉलेज उरलेत, तुम्हाला कोणती कॉलेज पाहिजे त्या कॉलेजला तुम्ही सीट्स बघा. तर ते तुम्हाला 6 तारखेला माहिती पडून जाईल. कारण सीट मॅट्रिक्स 6 सप्टेंबर म्हणजे आपली येणारी 6 ला येणार आहे सीट मॅट्रिक्स. त्यानंतर तुमचं जे आहे चॉईस फिलिंग. चॉईस फिलिंग कधीपासून सुरुवात होणार आहे तुमची. आता तुमची चॉईस फिलिंग म्हणजे 7 तारखेपासून सुरुवात होणार आहे. 7 तारखेपासून तुम्हाला 8 किंवा 9 म्हणजे असं 8 किंवा 9 म्हणता नाही येईल, पण 9 तारखेपर्यंत म्हणजे आपली 7 तारखेला सीट मॅट्रिक्स आली. 7 तारखेपासून तुमची चॉईस फिलिंग चालू झाली. तर तुम्हाला 7 ते 9 म्हणजे 7, 8 आणि 9 असे 3 दिवस दिले जातील. सॉरी, आता तुम्हाला 9 तारखेपर्यंत दिलं जाईल टाइम म्हणजे रात्रीच्या 12 पर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करता येते. असे 3 दिवस दिले जातील. मग तुम्हाला 10 तारखेला गॅप आहे आणि त्यानंतर 11 तारखेला तुमचे डिक्लेरेशन आहे. डिक्लेरेशन 11 तारखेला झाल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की तुमचं कॉलेज कोणतं लागले. तुम्हाला कॉलेज माहिती पडेल कुठली कॉलेज झाली काय झालंय ते सगळं. आणि मग तुमचं 11ला ते झाले किंवा ते डिक्लेरेशन आता तुम्हाला सायंकाळी येऊ शकते किंवा मॉर्निंगला येऊ शकते, कधी पण येऊ शकते. आता ते आम्ही बघू. आली सर आम्ही तुम्हाला सांगतो. तरी पण तुम्ही बघत राहा काय होणार आहे काय नाही. आणि 12 तारखेपासून म्हणजे 12, 13, 14, 15 असे दिवस दिले जातील तुम्हाला. इतके दिवस आहेत तुम्हाला. लास्ट 15 तारीख आहे ऍडमिशनची म्हणजेच फिजिकल जॉईनिंगची. फिजिकल जॉईनिंगची म्हणजेच तुम्ही आपले सगळे डॉक्युमेंट जे पीडीएफ फॉर्म मध्ये बनवलेले आहे डॉक्युमेंट किंवा झेरॉक्स वगैरे ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे घेऊन जा. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स नंतर एकदा रिचेक करून घ्या की तुमचे प्रॉपर डॉक्युमेंट्स आहेत की नाही, कोणते सुटले तर नाही ते सगळं चेक करा. आणि 12 ते 15 तारखेच्या मधात तुम्हाला फिजिकल जॉईनिंग करायची आहे. आणि ऍडमिशन आता तुम्हाला कॉलेज आवडलं असेल तर तुम्ही ऍडमिशन घ्या किंवा नाहीच आवडलं आता तर तुम्ही फोर्थ राऊंडला जाऊ शकता. आता तुमची इच्छा. आणि फोर्थ राऊंड वाले आता काय, आता जे फोर्थ राऊंडचा सुद्धा शेड्यूल आलेला आहे. आता तुमचं थर्ड राऊंडचा तुम्ही बघून घ्या.
तुम्हाला कॉलेज आवडली तर ऍडमिशन करून घ्या, आणि ऍडमिशन झालं तर त्यांचं झालं म्हणा, त्यांनी काही नको. आणि ज्यांनी परत सुद्धा अजून त्यांना चॉईस फिलिंग नाही आली, म्हणजे सॉरी चॉईस फिलिंग नाही, नॉट चॉईस अवेलेबल आले, असे स्टुडंट किंवा अजून ज्यांनी परत बेटरमेंट टाकणारे आहेत ते स्टुडंटना सांगणार आहे मी की कधी अजून फोर्थ राऊंडचे डेट्स आले आहेत आणि कोणत्या डेट्सला तुम्ही काय करणार आहात, तुमची कोणती डेटला तुम्ही कोणते टाकणार आहात फॉर्म, किंवा कोणत्या डेटला काय चॉईस फिलिंग आहे, ते सगळं तुम्हाला सांगणार आहे मी आता फोर्थ कॅप राऊंड साठी. हे आतापर्यंत मी सांगितले थर्ड कॅप राऊंड वाले रेडी राहा, तुमचे कॉलेज लिस्ट तयार ठेवा, तरी सुद्धा रिचेक करा सीट मॅट्रिक्स आली की. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्ही कमेंट बॉक्सला तुम्ही कमेंट करू शकता, आम्ही तुम्हाला मेसेज करतो किंवा रिप्लाय देतो तिथेच, किंवा आमच्या ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता, आम्ही तिथे रिप्लाय करतो तुम्हाला, तुमचं प्रॉब्लेम शेअर करू शकता, आम्ही तुम्हाला रिप्लाय करतो. आणि आता बघा फोर्थ राऊंड वाले स्टुडंटचं काय, आता जे की फोर्थ राऊंडला जाणार आहेत किंवा गेले नाही म्हणत, जाणार आहेत जे फोर्थ राऊंड वाले स्टुडंट, आता त्यांचे डेट्स बघूया आपण. जे की फोर्थ राऊंडचे शेड्यूलचे डेट्स आहेत ते बघू आपण. फोर्थ राऊंडचे डेट्स कोणते आहेत? फोर्थ राऊंडचे डेट्स म्हणजे सीट मॅट्रिक्स कधी येणार आहे, तर फोर्थ राऊंडचे स्टुडंटचे जे आहेत शेड्यूल ते सांगत आहे मी, ते लक्ष देऊन बघा. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल, तरी पण सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे काय आहे काय नाही. तर बघा, तुमचं 16 तारखेला सीट मॅट्रिक्स येणार आहे. सीट मॅट्रिक्स आली त्याच दिवशी तुम्हाला चॉईस फिलिंग करता येतं. आता तुम्ही चॉईस फिलिंगला काय करणार आहात ते तर सांगितलेच आहे मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच. तर ऑलरेडी तुमचं कॉलेजच्या हिशोबाने, कट ऑफच्या हिशोबाने तुमचं चॉईस फिलिंग करा. सीट मॅट्रिक्स आली की तुम्ही चेक करून घ्या कोणत्या कॉलेजला किती सीट्स आहेत किंवा किती भरलेले आहेत सीट, आणि तुमच्या कास्टच्या हिशोबाने किंवा कॅटेगरी जी आहे तुमची ओबीसी, ओपन, एसटी, एससी, ते स्टुडंट आपल्या सीटच्या हिशोबाने बघून घ्या. 16 तारखेला तुमचं सीट मॅट्रिक्स येणार आहे. सीट मॅट्रिक्स आली की तुम्हाला 16 ते 18 हे 2-3 दिवस तुम्हाला मिळणार आहे चॉईस फिलिंग साठी. जास्त दिवस आहेत नाही, तर लक्ष देऊन बघा आणि सगळं लक्ष देऊन करा. जे की फोर्थ राऊंड आले, समोर तुम्हाला मॉपअप राऊंड म्हणजे आपले इन्स्टिट्यूट राऊंड वगैरे सगळं जायचं असेल तर तुम्ही बघू शकता, किंवा तुम्हाला मॅनेजमेंट कोटामधून. पण हे राऊंड होत आहेत, फोर्थ राऊंड लास्ट होऊ शकते, किंवा आता स्टुडंट अजूनही रिमेनिंग असतील किंवा जागा अजूनही रिमेनिंग असतील तर होऊ शकते, फिफ्थ राऊंडही होऊ शकते, आता काही गॅरंटी नाही. पण आता समजून चला की फोर्थ राऊंड लास्ट, तरी पण तुम्ही लक्ष देऊन बघा आणि सगळं फिलिंग करा. तर बघा, 16 ते 18 पर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंगची डेट दिली आहे. तर 16 ते 18 पर्यंत चॉईस फिलिंग झाली की तुम्हाला लगेच डिक्लेरेशन येणार आहे. डिक्लेरेशन कधी येणार आहे? 20 तारखेला. आज तुमची 18ला चॉईस फिलिंग संपली की तर 19ला काही आहे नाही, सरळ 20ला डिक्लेरेशन आहे. 20ला डिक्लेरेशन झाली, तुमची कॉलेज तुम्हाला अलॉट झाली की तुम्हाला माहिती पडून जाते की कुठलं कॉलेज आहे. सगळे डॉक्युमेंट्स घेऊन चला, तुमचे कोणते डॉक्युमेंट्स आहेत, काय आहेत, तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत आणि काय करायचे ते सगळं घेऊन चला. आणि सगळं आपली पीडीएफ बनवून ठेवा, ओरिजिनल डॉक्युमेंट्सची सगळ्यांची झेरॉक्स ठेवा तुमच्या, जेणेकरून कामात येतील. आता तुम्हाला ऑलरेडी मी स्टार्टिंगला सांगितलं सिलेक्शन लेटर, आता अजून परत सांगत नाहीये. सिलेक्शन लेटर कसं डाउनलोड करायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे आम्ही. सिलेक्शन लेटर ते सुद्धा घेऊन जा. थर्ड राऊंड वाले किंवा फोर्थ राऊंड वाले सगळं स्टुडंट त्यांना माहितीच आहे, तुम्हाला जे बेटरमेंटला गेले त्यांना माहिती आहे. ज्यांनी चॉईस नॉट अवेलेबल आहे त्यांचं स्टुडंटचं सिलेक्शन लेटर डाउनलोड करा. सिलेक्शन आलं तर सिलेक्शन लेटर वगैरे सगळं घेऊन जा आणि ऍडमिशन करायला जा. ते कधी आहे? 21 ते 23, म्हणजेच 21, 22, 23. पण आधी थर्ड राऊंडला किती दिवस होते? ते 15 होते, म्हणजे 15 तारखेपर्यंत 12, 13, 14, 15, म्हणजेच किती तुम्हाला 4 दिवस दिले जात होते. आणि फोर्थ कॅप राऊंडला बघा किती दिवस दिलेत, 21, 22, 23, म्हणजेच 3 दिवस दिलेत फक्त, म्हणजे 1 दिवस ऑलरेडी कमी केलंय फोर्थ कॅप राऊंडला. तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन करून घ्यावं लागेल, सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जावं लागतील. आणि 5:30 पर्यंतच कॉलेज ओपन असते, तर तेव्हापर्यंतच तुमचं ऍडमिशन होऊ शकते. त्यानंतर गेले तर तुमचं ऍडमिशन होणार नाही आणि तुम्ही सरळ कॅप राऊंडच्या बाहेर. सगळं क्लिअर आणि तुमचं ऍडमिशन नेक्स्ट इयर, मग आता एक्झाम दिली तर परत, नाहीतर मग तेही नाही. आता बघा, थर्ड कॅप राऊंड आणि फोर्थ कॅप राऊंड वाले स्टुडंट त्यांनी कसं, जे ऍडमिशनला जाताना काय करायचं, त्यांनी डीडी चेक घेऊन जायचे आहे. जे बेटरमेंट वाले स्टुडंट आहे त्यांना माहिती आहे, तरी पण आपल्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करून आपलं डीडी चेक घेऊन घ्यायचं
आणि अकाउंट नंबर वगैरे किती म्हणतात ते त्या हिशोबाने डीडी चेक बनवून घ्यायची आणि कॉलेजला जायचं. तसं काही काही कॉलेजला चेक घेत नाही, तर प्रेफरन्स डीडीला द्या, म्हणजे डिमांड ड्राफ्ट. ऑलरेडी मी डॉक्युमेंट सांगितलेलं आहे सगळ्या स्टुडंटला, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आमच्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोडेड आहे. किंवा तुम्हाला प्रॉब्लेम गेली किंवा तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर डिस्क्रिप्शनला आमच्या ग्रुपची लिंक आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला अजून माहिती पडून जातील काय आहे काय नाही म्हणून सगळे इन्फॉर्मेशन. तरी तुमचं डीडी वगैरे सगळं घेऊन जा. होऊ शकेल तर चेक नकाच घेऊन जाऊ, डीडी घ्या, डीडी बनवा आणि घेऊन जा. आणि 4th राऊंड वाले स्टुडंट पण सगळे जे चॉईस नॉट अवेलेबल वाले स्टुडंट आहेत त्यांनी लक्ष देऊन ऐकत जा, जेणेकरून तुम्हाला समोर चालून प्रॉब्लेम नको जा त्याला, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होते तुमची. नाहीतर मग वेळेवर तुम्हाला येतं की काय करावं आता, मग चेक घेत नाही काही कॉलेज. कारण काही कॉलेजांचं असं असतं की स्टुडंट किंवा स्टुडंटचे पॅरेंट्स जे आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे नाही राहिले तर मग कॉलेजला पैसे येत नाही. त्यामुळे ते डीडी बनवून घेतात किंवा डीडी मागून घेतात. तर जेव्हा कॉलेजला लॉट झालंय, कॉलेजला जायच्या आधी जे तुम्हाला दिवस दिलेत त्या दिवसातच तुम्हाला कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचंय. होऊ शकते तर कधी कधी कॉलेजच कॉन्टॅक्ट करते, पण चान्सेस तुम्ही हे नका करू, तुम्ही स्वतः कॉलेजला कॉन्टॅक्ट करा. तुमच्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करायला तुम्हाला ऑलरेडी आम्ही पीडीएफ प्रोव्हाइड केलेली आहे ग्रुपला आमच्या, तिथेही तुम्ही बघू शकता. किंवा आपल्या ग्रुपच्या डिस्क्रिप्शनला पण, म्हणजे हे जे आहे व्हिडिओ त्याच्या डिस्क्रिप्शनला तुम्हाला काही व्हिडिओ मिळून जातील. किंवा तुमच्या युट्यूब चॅनलला अजून बघितले, स्क्रोल केले की आमच्या व्हिडिओ मिळून जातील, तिथे तुम्हाला दिसून जाईल सगळं इन्फॉर्मेशन. तर तुम्ही बघू शकता त्यात, आणि कॉलेजची इन्फॉर्मेशन गॅदर करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही कॉन्टॅक्ट करा कॉलेजला, डीडी बनवा, सगळं घेऊन जात. आणि तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या ऍडमिशनसाठी 3rd आणि 4th राऊंडसाठी. होप्स तुमचे ऍडमिशन ह्या आता राऊंडला जे उरलेले स्टुडंट आहेत त्यांच्या ऍडमिशन होऊन जातील. आणि काही प्रॉब्लेम आल्यास तर आमच्या कमेंट बॉक्स ओपन आहे, तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला प्रॉब्लेम आली तर आम्ही सॉल्व्ह करतो, आम्ही हेल्प करतो. आणि होऊ शकते तर तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन करू शकता, तिथे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आम्ही नाही तर आमचे ऍडमिन्स ते तुम्हाला रिप्लाय करतील. ग्रुपला मेसेज करू शकता, डिस्क्रिप्शनला तुम्हाला ऑलरेडी लिंक दिलेली आहे आमच्या ग्रुपची, तर जॉईन करा. आणि हे व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही लाईक करू शकता, तुमच्या फ्रेंड्सला ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करू शकता. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.